पुष्पा सिनेमा आपण थिएटर किंवा OTT प्लॅटफॉर्मवर पाहिला आहे, पण काल पुणे मुंबई हायवेवर पुष्पा 1 मधला एक सीन रिक्रिएट झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका लाल चंदनाच्या कंटेनरवर पोलिसांनी कारवाई करत सर्व लाल चंदन जप्त केला आहे। तर या कारवाईनंतर रिअल लाईफ पुष्पा अर्थात या स्मगलिंगचा मास्टरमाइंड समोर येण्याची शक्यता आहे। म्हणूनच नेमकं हे प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी श्रेया, तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट्टा। कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळुरूहून पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने एक कंटेनर भरून लाल चंदन नेत असताना पोलिसांनी या कंटेनरवर कारवाई करत लाल चंदन जप्त केलं आहे। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर बंगळुरूवरून निघालेलं लाल चंदनाचं एक कंटेनर जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना त्यांच्या खबरीकडून मिळाली होती। याच माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर पिंपरी चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे। अनेक कंटेनर पुणे मार्गे मुंबईच्या दिशेने जात होते। अशातच पोलिसांना एक संशयास्पद कंटेनर दिसल्यावर त्यांनी त्याला थांबवून चौकशी सुरू केली। चौकशी दरम्यान कंटेनर चालकाने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली। परिणामी पोलिसांचा संशय आणखीन बळावला आणि त्यांनी कंटेनरची तपासणी केली असता त्या कंटेनरमध्ये मोठ्या प्रमाणावर लाल चंदन लपवलेले असल्याचे निदर्शनास आले, ज्याची अंदाजे किंमत 12 ते 20 कोटींच्या घरात असल्याचं सांगण्यात येते। या प्रकरणी पोलिसांनी अर्पित सिंग या व्यक्तीला आणि वाहन चालकाला अटक केली असून त्यांची चौकशी करण्यात येत आहे। बंगळुरूमधून निघालेल्या या चंदनाची आंतरराष्ट्रीय बाजारात तस्करी केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुंबईमधील JNPT बंदरावरून हे चंदन आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवले जाणार होते, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी यावर कारवाई करत सर्व लाल चंदन जप्त केले आहे। या कारवाईनंतर चंदनाची तस्करी करणारे रॅकेट समोर येण्याची शक्यता असून रिअल लाईफ पुष्पा आपल्या समोर येऊ शकतो। सध्या पुढील तपास करत असताना पुण्यातील गुन्हे विभागाकडून जप्त केलेल्या लाल चंदनाचं वजन केलं जात आहे। त्यानंतर हे चंदन किती आहे आणि चंदनाची बाजारातील किंमत किती आहे व इतर बाबींचा उलगडा होईल। दरम्यान हे चंदन लाल चंदनातील नेमका कुठला प्रकार आहे याबाबतही पोलिसांकडून तपास केला जात आहे। तर यावर तुमचे मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि महाराष्ट्र कट्टा या आमच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।